नमस्कार. तर आपण आलेलो आहोत भाऊ बंडलकर यांच्या घरी. तर जय मल्हारचा वारसा, जय मल्हार मंडप याचा वारसा यांनी सुंदररित्या असा पुढे चाललेला आहे. त्यांच्या वडिलांपासून त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून त्यांच्या मुलांकडे असा यांचा वारसा आहे. तर नमस्कार. नमस्कार. तर आपण ह्या व्यवसायाची सुरुवात कशी केली? आता हा व्यवसाय माझ्या जन्मापासूनच आहे. वडिलांनी माझा जन्म 1676 ला झाला. तसं वडिलांनी 75 सालापासूनच व्यवसायाला सुरुवात केली. पण हालाकीचे दिवस होते, तो काळ वेगळा होता. एवढं काय त्या काळामध्ये एवढं काही हे नव्हतं मंडपचं. पण तरी पण वडिलांनी 4 बांबू, 4 खांब, छोटासा मंडप 10 बाय 10चा, 20 बाय 20चा अशापासून वडिलांनी सुरुवात केली. पण लय हालाकीचे दिवस काढले वडिलांनी. पण सुरुवातीचे पहिले दिवस लय म्हणजे त्या काळामध्ये लोकांना एवढं काही हे नव्हतं त्याचं. मंडप व्यवसाय म्हणजे सुरुवातीपासून का ज्या टायमाला स्टार्ट केला त्या टायमाला 2 भोंगे, 1 मशीन, तेव्हा 60च्या 50च्या मशीनी राहायच्या. आणि आता तुमचा मंडप किती म्हणजे विस्तार याचा कसा झालेला आहे? आता तिथनं पुढं मग वडील करत असतानाच मी सुरुवात केली करायला. पण वडील त्या टायमाला मुलं बी कामाला भेटत नसे, टायमिंगला येतो म्हणायचे. आर्थिक अडचणी राहायच्या. त्या टायमाला पैसा बी कमी होता. लय हालाचे दिवस काढले आम्ही. आणि मग नंतर जसं जसं व्यवसायात वाव मिळत गेला तसं आम्ही वाढवत गेलो व्यवसाय. मग आता पोझिशनला लय मोठा व्यवसाय आहे आपला. मंडप सगळ्यात मोठा आता किती बाय किती? आता आपण तसं लावायचं म्हणलं तर 100 बाय 100, 200 बाय 200 सुद्धा आपण लावू शकतो. तर पाहू शकता की 10 बाय 10 पासून सुरुवात केली होती आणि आज त्याचा विस्तार असा आहे की 100 बाय 100 पर्यंत सुद्धा त्यांची जी मंडपची क्वालिटी ती उत्कृष्टच आहे. पंचक्रोशीमध्ये रांजणगाव सांडस पासून ते मी म्हणतो हे जे पंचक्रोशी पूर्णपणे शिरूर असेल, दौंड असेल, तर तिथेही त्यांचे नाव अजूनही आदराने आहे. आणि तर मी तुम्हाला विचारतो की जे काय आता मंडपची क्वालिटी म्हणजे नाही का ते कशा प्रकारे म्हणजे आता तसं आता जगाचे जसं आता चालू ह्याच्यामध्ये जसं चाललंय ही प्रिंटेड कपडा प्रकार असतात. प्रिंटेड कपडा किंवा झुंबर मध्ये, परत शंकरपाळी, परत आपण आता डॉलर मध्ये आलेले आहेत, परत आपलं ते फ्लावर मध्ये आलेले आहेत. जसे जशा क्वालिटी असेल तसं त्या पद्धतीने आपण की ते तुम्ही समोरच्या व्यक्तीची जी भावना असेल की ह्या पद्धतीचा आम्हाला मंडप पाहिजे त्या क्वालिटी त्याच्यामध्ये जर साऊंड नाही का, साऊंड सिस्टम बोंगे वगैरे तुम्ही मानला ते आता त्याची कशा प्रकारे झालेले म्हणजे आता भोंगे म्हणजे आता तसं पाहिलं त्या टायमाला 2च भोंगे होते. आता मस्त यायचे ना एवढे भोंगे आहेत आपल्याकडे. साऊंड वगैरे आता नाही म्हणलं तर 12 इंची 10 टॉप आहेत आपल्याकडे, 15 इंची टॉप आहेत, सिंगल मध्ये टॉप आहेत, सिंगलचे 12 इंची मध्ये, 15 इंची मध्ये टॉप आहेत. आता म्हणजे ना मशनी भरपूर आहेत. आता म्हणजे पहिल्यासारखं राहिलं ना, आता लागेल एवढ्या मिक्सर वगैरे मिक्सर यमाचा मिक्सर वापरतो आम्ही. स्टुडिओ मास्टर आहेत सगळे, म्हणजे नाही ती क्वालिटी आता आपल्याकडे आहे. भाऊसाहेब, आपला जो वारसा आहे तो वडिलांपासून ते तुमच्या मुलांपर्यंत आहे. तर मला वडिलांबद्दल सांगा, तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या मुलांबद्दल सुद्धा सांगा की ते कशा प्रकारे त्यांनी ते हे केलेले. वडील माझे लक्ष्मण नारायण बंडलकर, राहणार रांजणगाव सांडस. त्यांनी स्टार्ट केलं म्हणजे 10 बाय 10च्या मंडपापासून सुरुवात केली. पण आज त्याचा छोटासा वडिलांनी वृक्ष लावला होता, त्याचा आज लय मोठा वटवृक्ष झाला. म्हणजे आपण त्याच्यामध्ये म्हणजे आपण स्वतःला वाहूनच घेतले त्या धंद्यामध्ये. कारण वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे ना आपण त्याला वाव दिला. मध्यंतरीच्या काळामध्ये जरा थोडे लेबर भेटत नसं, लय प्रॉब्लेम असायचे. रात्र मंडप लावायला ते सगळ्यात जास्त अडचणच असते ना की मंडप व्यवसाय म्हणलं की लोकांची जे काही हे असते की छोटा व्यवसाय किंवा ते कुणीही करू शकतं किंवा ते, पण त्याला चॅलेंज खूप मोठं असतं की ते लेबर भेटणं, त्याच्यानंतर ती त्याच वेळेस तिथं गेलं पाहिजे, गाडीचा बी काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. ते धंदा वाटतं एवढा सोपा नाही. त्याच्यात तेवढं रिस्क बी घ्यावं लागते व्यवसायामध्ये. जिथं तिथं सगळं टाइम जे आपण काम धरलेलं असतं ना त्या कामामध्ये वेळेवरती पोहोचणे, वेळेवरती काम सगळं करणे, मालक पण समोरचा खुश राहायला पाहिजे. असं बी नाही की बाबा आपल्या मनाने आपण जायचं मग आपल्या मनाने करायचं, तसं नाही. त्याच्यामध्ये चॅलेंज पण भरपूर येत, भरपूर चॅलेंज. एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकता? तसं टायमिंगला लय वेळा झाले असे, मुलं टायमिंगला भेटले नाहीत
एक एक काळे टायमिंगला पोहोचलं नाही. तसं मालकाचे कितीतरी वेळा आम्ही बोलणं सुद्धा खाल्लेलं आहे या बरोबर. व्यवसायामध्ये. हो. तसं तसं लय हालाकीचे दिवस काढल्यात या व्यवसायामध्ये. आणि समोरचा माणूस किती जवळचा असला तर टायमिंग जर आला तर तो माणूस सुद्धा टायमिंगला जर नाही झालं तर तो सुद्धा माणूस बरोबर आहे बोलतो. बोलणार. असे इतका रिक्षी व्यवसाय हा. करणं म्हणजे सोपं नाही. मंडप व्यवसाय म्हणजे लय रिक्षी व्यवसाय. तर भाऊसाहेब एखादा असा प्रसंग असेल ना की जास्त चॅलेंज म्हणजे जास्त कष्ट झालं असेल त्यावेळेस आणि किंवा वेळेत नाही झाल्यामुळं ओरडा असेल किंवा काहीतरी एक अशी गोष्ट असते की नाही का प्रत्येकाच्या जे नवीन कोणची बी गोष्ट असेल त्याच्यामध्ये अशा गोष्टी येतातच आणि ते चॅलेंज असतं आपल्यासाठी. तर काय सांगता तुम्ही? आहे ना, असा एक प्रसंग आला होता ना आमच्यावरती. गाडीचा आमच्या प्रॉब्लेम झाला होता आणि मंडप लावायला बी उशीर झाला. उशीर झाल्यानंतर अख्ख्या पूर्ण रात्रभर मंडप लावला. मंडप होता 40 बाय 100. अरे बाप. रात्रभर मंडप लावला. रात्रभर मंडप लावल्यावर पार पहाटे मंडप 5 वाजता मंडप तयार झाला. तिथनं पुढे आम्ही घरी आलो. एक 10-15 किलोमीटरचं अंतर होतं. तिथनं आम्ही घरी आल्यानंतर पोरं झोपल्यानंतर सकाळी उठायला उशीर झाला आणि वर्षश्राद्धचं दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम रात्रभर होता. केल्यामुळं मग थोडा त्या गोष्टी- उशीर झाला. म्हणजे आज 10 वाजता कीर्तन चालू होतं सरासरी वर्षश्राद्धचं. पण आम्ही तिथं 8-8:30ला पोहोचलो. आम्ही तिथं कामावरती 8:30ला पोहोचल्यानंतर जरा थोडं आता साईडचे कनाती वगैरे मारायच्या होत्या. परत खाली मॅट हातरायची होती. पाठीमागला महाराजांच्या पाठीमागला पडदा मारायचा राहिला होता. पाठीमागलं वर्षश्राद्धचं जे हे पॉम्पलेट असतं म्हणजे बॅनर असतो तो लावायचा राहिला होता. किरकोळ एक अर्ध्या तासाचं होतं. म्हणजे सरासरी 9 वाजेपर्यंत सगळं ओके झालं असतं. तरी पण तो मालक इतका आमच्यावरती हे झाला. म्हणजे तरी काम आमचं फास्ट मध्ये चालू होतं. उशीर जरी झालता तरी आमच्या पद्धतीने काम चालू होतं आमचं. आणि कार्यक्रमाच्या अगोदर आमचं काम ओकेच झालं असतं, त्याचा काही विषय नाही. पण तो माणूस एवढा आमच्यावरती हे झाला पर लय म्हणजे बरोबर आहे. लोकांना ते कष्ट दिसत नाही त्याच्या मागं की रात्रभर त्यांनी कष्ट केले, मजूर आणल्या, त्यांनी एवढं सगळं केलं. बरोबर आहे ना. पण लोकांच्या दृष्टीने की छोटा व्यवसाय आहे. बरं मंडपवाला म्हणलं तर ते आपल्या अंडरच असतं. अशी काही गोष्ट असते. काही लोकांची ती भावना असते. काही नसायला हवं शक्यतो नाही का. आपण विचार करतो की व्यवसाय तर कोणताही व्यवसाय छोटा नसतो. त्या मार्गाने तो चालत असतो. फक्त आपण त्यांना समजून घ्यायची बी काहीतरी असते. कारण रात्रभर जर एखादा माणूस प्रामाणिकपणे काम करत असेल, सकाळी जर एक अर्धा 1 तासाचा जर त्याला वेळ लागत असेल नाही का, तर त्या गोष्टी सुद्धा आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत असं मला वाटतं. व्यवसाय करताना सुद्धा आपण आतापर्यंत कधी असा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही का. आपलं लघु उद्योग जसा असतो, आपलं आमचं पोट त्याच्यावरती आहे. त्या हेतूनच आम्ही ते करतो. आम्ही स्वतः मालक म्हणायच्या आधी सुद्धा आम्ही स्वतः रिस्क घेऊनच काम करत असतो. या असं ढोबळ मनाने कधी काम करत नाही. रात्रवरती चढून एवढं कटावटवर चढून काम करायचं. काम आपण झोप असते माणसाला. बरोबर आहे ना. झोपेच्या बरात जर काय झालं तर ते काय झालेलं आहे ना. हे बी सांगतो ना तुम्हाला, झालेला किस्सा आहे ना. तर आमची इथं जवळ राक्षवाडी आहे. राक्षवाडीमध्ये असंच यात्रेचा कार्यक्रम होता मोठा आणि 2-3 दिवस मुलं जागलेली होती. 3-4 दिवस यात्रेचा कार्यक्रम चालतो. गावची यात्रा म्हणलं की 4 दिवस कार्यक्रम चालतो. आता हे माझा लहान चिरंजीव हा प्रकाश बंडलकर हा मंदिर 60 फूट मंदिरावरनं पडला होता. अरे बापरे. तर असं झालं की तो पडला पण माझा जीव गेले का असं झालं. बरोबर हे झालं लाइटिंगचे पट्टे सोडायसाठी वर मंदिरावरती चढला होता आणि वरनं मूर्ती निसटली. मूर्ती म्हणजे तुटली वरनं मंदिराच्या कळसाची आणि डायरेक्ट 60 फुटावरनं डायरेक्ट खाली पडला. म्हणजे त्या टायमाला असं वाटलं होतं की म्हणजे हेच म्हणजे असं म्हणजे काळजाचं म्हणजे समोर पाहिल्यावर म्हणजे ठोका चुकला होता काळजाचा. समोर पडला त्या टायमाला. तर मला 4 माणसं धरायला होती. माझी इतकी परिस्थिती माझी बिकट झाली होती. तरी लोकांनी सांगितलं भाऊसाहेब धीर धर म्हणले, काय होणार नाही म्हणले. त्यांनी मला हे केलं. राक्षवाडीतल्या लोकांनी भरपूर तसं सहकार्य केलं आणि मुलाला दवाखान्यात नेलं. पण परमेश्वराने काही असं दाखवलं नाही. म्हणजे एवढा बी सोपा धंदा नाही. हातावर असं वाटतं लोकांना की मंडप व्यवसाय नाही का, एक 4 बांबू लावले वरती कापड टाकलं म्हणजे तो मंडप तयार झाला. पण त्यासाठी सुद्धा त्याला चॅलेंज असतात. लाइटिंग लावायचं असेल, साऊंड लावायचे असते, त्याच्यानंतर वरती कापड टाकायचं असेल. आपण पाहतो आसपास कशी परिस्थिती असते. तर नक्कीच यांना पण असं थोडं तरी सहकार्य असू द्यावं की नाही का. ते पण माणसं आहेत, आपण त्यांना काम दिलेले आहेत म्हणजे त्यांना पण आपण थोड्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. आपण पैशासाठी करतो पण त्यांना पण जीव आहे. जसं आपण मुलांसाठी करतो तसं त्यांना सुद्धा त्या गोष्टी असतात असं मला वाटतं. हे माझा थोरला मुलगा आहे. नमस्ते. भानुदास चंद्रकांत बंडलकर
आणि हा बारका चिरंजीव आहे माझा प्रकाश चंद्रकांत बंडलकर. हे पण तुमच्या मंडप मध्येच हात हा, हा. करतात. यांचं आता सांगितलं याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हम्म. आणि हा बी आता शेवटचं वर्षाचं ग्रॅज्युएटचे शेवटच्या वर्षाचे पेपर झालेत याचे पण. पण दोघं बी शिक्षण करून ह्या व्यवसायामध्ये लहानपणापासून मला साथ दिलेली आहे त्यांनी पण. आणि माझे वडील सुद्धा अजून करतायत. त्यांचं वय किती असेल साधारण? वडिलांचं वय असेल ना आता तरी 75. 75 वय. आणि पाहू शकता की दोघही मुलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहेत किंवा एकाच राहिलेली परीक्षा, पण तरी सुद्धा नोकरी न करता हाच व्यवसाय जो घरगुती त्यांचा पूर्णपणे चालू आहे तोच व्यवसाय पुढे चालू आहे. आणि आता आपण पुढे वळूयात. भाऊसाहेब बंडलकरांचे ज्येष्ठ पुत्र बाणासाहेब आपल्यासोबत आहेत. तर आपल्याबद्दलची जर्नी जी काय आहे ते आपण अगोदर सांगावे. मी 2016-17 पासून 16-17 मध्ये मी कॉलेजला नावऱ्याला जात होतो. त्या टायमिंगला वडील व्यवसाय करायचे. पहिले आजोबा करत होते, आजोबा नंतर वडील करायला लागले. वडील व्यवसाय करताना वडील लेबर काय टायमिंगला येत नव्हते. वडील लेबरला बोलवाय जायचे, लेबर आलो गेलो असे करायचे. मग ते बघवत नव्हतं. मग शाळा शिकून व्यवसाय करायला लागलो. शाळेत बी जायचो, व्यवसाय बी बघायचो. असंच व्यवसाय करता करता त्याच्यात जास्त डोकं शिरलं, जास्त व्यवसाय मन गेलं. नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी बऱ्यापैकी ट्रेन झालो. मग सगळं ऑपरेट करायला शिकलो. म्हणजे ते साऊंड सिस्टीमचं वगैरे सगळं साऊंड सिस्टीम सगळं ऑपरेट करायला शिकलो. मग आम्हीच व्यवसाय हँडल करायला लागलो. आम्ही आजोबा, तुम्ही आणि वडील आम्हीच हँडल करायला लागलो. मग नंतर काय आम्ही गडी काय घेत नव्हतो, लेबर काय घेत नव्हतो. नंतर मोठाली काम आमची चालू झाली. नंतर आम्ही लेबर घ्यायला लागलो. लेबर बी चांगले भेटले आपल्याला, कारण पहिल्यापासून कसं आम्ही सगळे बिगर व्यसनीत घरातले, त्यामुळे आम्हाला पिणारे खाणारे लेबर काही चालत नव्हते. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही बोलवत नव्हतो, त्यामुळे आम्हीच करायला लागलो. त्याच्यानंतर म्हणजे सुरुवाती जी काय आहे आताची जे काही लेबर मुळे काय प्रॉब्लेम येत होता त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात शिरला की बाबा वडिलांना एक आधार असावा, त्याच्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात शिरला. आम्ही पहिलं बघायचो लहान असताना आमच्या कामावर पोरं असायची, काय पोरं अशी पिऊन मालकांना उलट पालट बोलायची. बरोबर. मग लोक म्हणायची ते बंडलकरांना नका सांगू, ती पोरं अशी पेत्यात खात्यात उलट पालट काय बोलतात, त्यांना सांगू नका, अशी करायची नाही का. बरोबर. काम येत नव्हती, 10 कामातून एखादं काम आम्हाला यायचं. नंतर आमचा व्यवसाय बंद झाल्यासारखाच होता. मग 2017-18 मध्ये माझं 12वी झाली. त्याच्यानंतर आमचा व्यवसाय बंदच झाले अखेर होता. तिकडं कपड्यात दुकान होतं, तिकडे वडील जायचे. त्याच्यानंतर दुकान बंद केल्यानंतर वडील घरी आले. तुम्ही डीजेचं पण काहीतरी पहिलं केलं होतं ना? हा, डीजेचं बी होतं, पण असंच पोरांच्या अभावी आम्ही बारीक असताना वडिलांना काही एकट्याला हँडल होत नव्हतं, त्याच्यामुळे वडिलांनी ते विकून टाकलं. मग मला डीजे म्हणून पण सर्वत्र फेमस होतं तुमचं. 2017-18 मध्ये वडिलांना म्हणलं आपल्याकडे शिकून पोरांनी व्यवसाय चालू केला, मग आपला खानदानी व्यवसाय असल्यापासून आपण का बंद करायचं. बरोबर आहे. मग आम्ही नव्याने परत चालू केला. आम्ही एक दिवस नगरला गेलो, 1 मशीन 2 सावण आणले, त्याच्यावरून आम्ही व्यवसाय चालू केला. म्हणजे पुन्हा शून्यातून वरती परत पुन्हा शून्यातून आम्ही ऐश्वर्य निर्माण करण्यासाठी 1 मशीन 2 सावण आणले, त्याच्यामध्ये आम्ही सगळं चालू केलं. तेव्हापासून चालू केलं. आता 2024 मध्ये आपण एवढा मोठा व्यवसाय झालो की आता 100x100चा मंडप म्हणलं तरी आपण लावू शकतो. वडिलांनी सांगितलं की 10x10 पासून ते जे काय असेल, पण मधला जो तुम्ही म्हणताय पडता काळे त्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी नाही का, आणि आपण त्यांच्यापाशी त्या गोष्टीला आता कलियुगात काय म्हणतात ना, बोलतो कलियुगाच्या ह्या नियमाप्रमाणे चालावं लागतं. जसं लोकांना क्वालिटी देता येईल तशी आम्ही क्वालिटी देतो. जसं आमच्या मनाने आम्हाला अपडेट करता येईल तेवढं आम्ही मनाने. नवीन मधून जे काय आपण म्हणतो की नाही का, ह्यांच्या वेळेची जी क्वालिटी होती आता ती राहिलेली नाही. आता जी काय नवीन मधून जी मंडपची क्वालिटी असती, ते फुलं वगैरे असेल किंवा काय ते बाकीची जे काय क्वालिटी असेल ते त्याबद्दल काय? आता पहिलं वडिलांच्या काळी होतं ते छोटे छोटे मंडप असायचे, बरोबर, कापडाची क्वालिटी बी वेगळी असायची. आता कसं सगळं प्रोफेशनल झालंय, सगळे VIP काम असतात. बरोबर, व्हाईट मध्ये झुंबर असतात, प्रिंटेड सगळं बंगाली मंडप सुद्धा पडदे बिडदे लावून सगळं VIP काम करावं लागतात. तर पहिलं वडिलांच्या काळात बारीक बारीक मंडप असायचे.
आता आम्ही जेव्हापासून करायला लागलो तेव्हापासून आम्ही मोठ्या मंडप असतात आता सगळं प्रोफेशनल मध्ये असतात. पहिलं कसं होतं, एकच मशीन एकच भोंगा तीच प्रत्येक कार्यक्रम, तसं आम्ही करत नाही आता. आता प्रत्येक कार्यक्रमावर वेगळं वेगळं मटेरियल असतो. कीर्तनासाठी सेपरेट मटेरियल असतो, जागरणासाठी सेपरेट सिस्टीम असते. तर आता समजा तुम्ही जो कीर्तनाचा आपण म्हणतो जो सप्ताहाचा असतो त्याच्यामध्ये म्हणजे काय काय असतं, म्हणजे किती किती बाय कितीचा मंडप असतो किंवा किती बाय किती पासून सुरुवात आता असते आपलं आणि गावात साऊंड ना सिस्टीम कशी सप्त्या- असते त्याला ते महत्वाचं असतं ते. गावात सप्त्याचा कार्यक्रम असला ना की त्या कार्यक्रमाला मोठा मंडप असतो. 30x60 30x100 असे मंडप असतात. आणि त्याच्यासाठी रोज कीर्तनाचा कार्यक्रम असतो. रोज कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी 5-6 मशनी लावायला लागतात, 5-7 साऊंड असतात, 10-12 माईक लावायला लागतात. आणि सगळं तो तुमचं कार्यक्रम स्वतःच सगळं आपलं स्वतःच. तो कार्यक्रम आपल्याला दर दिवस 2 तास स्वतः तिथं उभं राहून करून घ्यावा लागतो. बरोबर. स्वतः ऑपरेट करावं लागतं. महाराजांचा माईक आवाज ऍडजस्ट करावा लागतो, सगळ्यांचा आवाज व्यवस्थित द्यावा लागतो. तर तुम्ही तिघ जण जे काय करत होता पूर्वी नाही का, आजोबांपासून वडिलांपर्यंत आल्यानंतर लेबरच्या ह्याच्यामुळं तुम्ही सुद्धा त्या क्षेत्रात शिरला, तर मग तुमच्या जे भावांनी ते कशा प्रकारे तुम्हाला नंतर साथ दिली, ते कशा प्रकारे तुमच्या व्यवसायात आले? आम्ही तिघ जण करत असताना प्रकाश भाऊसाहेब बंडलकर तो कॉलेजला केडगावला जात होता. तर आम्हाला मोठे मोठे कार्यक्रम असले की लेबरची अडचण यायची. बरोबर. त्याला बी म्हणलं सुट्टीच्या टायमिंगला येत जा कामावर. त्याला बी आम्ही न्यायला लागलो कामावर. तो बी कामाला यायला लागला. त्याला मी शिकवलं नाही का ऑपरेटिंग कशी करायची, बरोबर. कुठली वायर कुठं जोडायची, कुठला मटेरियल कसा लावायचा, सगळं त्याला शिकवलं. आता तो बऱ्यापैकी ट्रेन झालाय. आता कीर्तन वगैरे सगळे तोच वाजवतो. मी काही जास्त त्या गोष्टी ऑपरेट करत नाही. आता सगळं त्याच्या हातात असतं. एकाच्या हाताने झालं म्हणजे सगळं बरोबर व्यवस्थित, व्यवस्थित होतं. कारण तो एकटाच ऑपरेट करत असतो. आणि कीर्तन चालू झालं की तोपर्यंत मी जनरेटर पाशीच उभा असतो. लाईट गेली की एका मिनिटात आपलं बरोबर आहे. चालू होतं. महाराजांना की सुद्धा कळत सर्वांनी नाही. एक वेगळी वेगळी भूमिका घेतली तर तो कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित होतो आणि लोकांची जे काय नावं ठेवायची जी काही भूमिका असते ती सुद्धा म्हणजे नाही होत नाही, असं म्हणजे एक असतं. महाराज लोकांना सुद्धा कळत नाही लाईट कधी गेली आणि कधी आली ते बरोबर. सुद्धा कळून देत नाही. एवढी फास्ट सर्व्हिस आपली असते. म्हणजे तुम्ही बघू शकता की जनरेटर सुद्धा यांचं स्वतःच आहे, की जर आपल्याला नाही का मंडप असेल तर मंडपच्या नुसार माईक सिस्टीम सर्व साऊंड, त्याच्यानंतर वरचे भोंगे असतील आणि स्वतःच जर पूर्णपणे मिक्सर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तो कार्यक्रम एक नंबर होतो, नाही का, हे सांगायची गरज नाही. परंतु ह्या चौघांच्या विचाराने हा जो कार्यक्रम होतो, कोण जनरेटर कसे असन, कोण आपला ऑपरेटिंग करत असन, कोण मंडप पाहत असन, बॅनर वगैरे असतील ते पाहत असतील, तर ह्यांनी एकजुटीने जे काम होतं ते म्हणतात ना एकीची ताकद, त्या प्रकारे यांची अशी कामं असतात. तर आता आपण वळू यांच्या धाकट्या मुलापाशी. नमस्ते. तर आपल्यासाठी काय चॅलेंज होतं? आपल्यासाठी चॅलेंज म्हणजे आता TY.B.Com कम्प्लीटच झाले असं. त्यामध्ये कसं आता वडील झाले, मोठे बंधू झाले, हे काम जायचे, तर कधी मोठा मंडप आला तर अडचण यायची लेबरची. बरोबर. म्हणजे कसं रिक्सी काम आहे, ती कसं आहे टायमिंगला झालं पाहिजे. टायमिंगला महत्व आहे ह्या बरोबर. व्यवसायामध्ये. 100%. म्हणजे कसं मग कॉलेजमध्ये माझे पेपर चालू असायचे, टायमिंगला पेपरला जायला लागतं. मग परत इमर्जन्सी मध्ये इथं पण काम चालू असतंय ना, ऑर्डर घेतलेली असते या लोकांची. मग कधी कधी ना ते एक्झामचा पेपर पण बुडवायला लागत होतं मला ह्या कारणांमुळं. व्यवसाय आता हा रिक्सी व्यवसाय आहे ना, म्हणजे जे काय आपले हे चालू असतं, पेपर चालू असतं त्यावेळेस जी कामं होते त्यावेळेस पण तुम्ही सुट्टी टाकून कामं केलेली? हो, करायला लागतात ना. हे चॅलेंज आहे खूप मोठे. एकदा ऑर्डर घेतली ना तर ते पूर्ण करावंच लागतं. सक्सेसफुल करण्यासाठी खूप रिस्क असते. तर आता जे काय तुमच्या बंधूंनी सांगितलं की त्यांनी जे ऑपरेटिंगचं होतं ते आता ते तुमच्याकडे आले आणि तुम्ही बघताय ते, तर त्याच्यामध्ये जे काय मिक्सर वगैरे असेल किंवा जे साऊंडचे जे सिस्टीम असेल ते कशा प्रकारे पाहता तुम्ही? हो, म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा कॉलेज बघून कामावर जाताना ऑपरेटिंग मला येत नव्हती. मग मोठे बंधू सांगायचे हे स्लायडर आहे, स्लायडर, गेन, ट्रबल, लो मिड, हाय मिड, बास. म्हणजे कसं कीर्तनात हे रेग्युलर झालेलं आहे. म्हणजे महाराज लोक येणार, 1 तासच कीर्तन करणार, पण येणार म्हणणार इको दे, आवाज दे.
क्लिअर कर. बरोबर आहे. मग त्यांना तर ह्यातली काय आयडिया पण नसते. या हम्म. 1 तासाचं कीर्तन असतं, महाराज लोक येतात. हम्म. मग महाराज लोक कसे ते सांगतात की असं करा, इको द्या. म्हणजे हम्म. आपण ऑपरेटर आपल्याला जमत असते, हम्म. पण तरी पण ते सांगतात आपल्याला. बरोबर आहे. ते खूप कसं होतं, challenging त्या गोष्ट आहे. कसं गोष्टी आहे, गायक असेल, पुढे कीर्तन करणारा हा, माणूस असेल, प्रत्येकाचं त्या गोष्टी त्या घ्याव्या लागतात त्यांच्याकडून. कसं आहे, सेट करावं लागतं. शो मध्ये आता शो चालू असताना पुढे पब्लिक असते, 500 हम्म. असते, 1000 असते. बरोबर आहे. ते म्हणजे कसे डायरेक्ट तुम्हाला असं एकदम एखादं टॉप आहे का जे की ज्या वेळेस असं चॅलेंज होतं की त्यावेळेस ती गोष्ट करायचीच होती आणि ती तिथं फक्त तुम्हीच अवेलेबल होता, ह्यांच्यातलं कोण नव्हतं, असं कधी झालंय का हो झाले ना, खूप कामावर असं झालेलं आहे. कसे की एकट्यालाच पूर्ण हा. बघावं लागलं होतं? डबल काम असले की दुसरीकडं मोठे बंधू वडील हम्म. जायचे. मग ऑपरेटर मी पण आहे, मोठे बंधू पण आहे. दुसऱ्या कामावर ते ऑपरेटर वडील असायचे, हम्म. एका कामावर मी असायचो. सेटअप बरोबर. जोडून दिला की ऑपरेटरचं फक्त काय 2 तास तर हँडल करणे. बरोबर आहे. म्हणजे एकदा सिस्टीम जोडली ना की फक्त मिक्सर ऑपरेट करायचं फक्त. तर पाहू शकता तुम्ही की जसं भानुदास म्हणले की लहान भावाने पण पुढे साथ दिली, त्यांनी करून दाखवलं आणि त्याच्यानंतर ना आता हे स्वतः सुद्धा एक पूर्णपणे एक वेगळं सेपरेट सुद्धा करू शकतात आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. त्यांनी जे चॅलेंज असतात त्यावेळेस त्यांनी सुट्ट्या पण टाकलेल्या आहेत की परीक्षा असताना सुद्धा त्यांचं जे काम होतं ते थांबलं नाही. तर ह्याबद्दल मला अजून असं विचारायचं की जे आपण कामं घेता त्याच्यामध्ये जे आताच्या नवीन जनरेशनची जे काय म्हणतो आपण की मंडप वगैरे प्रकार असतात, साऊंड सिस्टीम वेगळी लागते किंवा हळद असन किंवा नाही का लग्नाचं असन, तर त्याच्यामध्ये चॅलेंज काय वेगळं असतं? हो ना, चॅलेंज आहे ना. आता बघा, कीर्तन असले तर त्याच्यात 2 रिटर्नला टॉप लागतात, 2 महाराजांना लागतात, खाली पण 2 ते 4 मॉनिटर लागतात. बरोबर. कसं आहे, म्हणजे मंडप किती का बारीक असना पण अख्ख्या गावात आवाज गेला पाहिजे कीर्तनाचा. बरोबर आहे. हे वैशिष्ट्य आहे. हे साऊंड सिस्टीमचं सगळ्यात महत्वाचं तेच आहे ना, मंडपालाचं हो तेच ना. तो सगळ्यात मोठा कळस आहे. आवाजच महत्वाचा बरोबर आहे, आवाजच महत्वाचा आहे, कळसच आहे ना तो तुमचा हो. व्यवसाय. मंडप किती मोठा राहतो त्याला महत्व नाही. आवाज क्वालिटी मंडप सिस्टीमचा आवाज त्यालाच महत्व. मागे ते हेच नाव निघतं ना, कोणाचा मंडप आहे, कोणी ते हो. साऊंड लावलं महाराज ते एक जरी नंबर. किती मोठा असला हम्म. तर सिस्टीम System व्यवस्थित असेल. बरोबर आहे. म्हणजे कसे आता जागरण झाले, जागरण मध्ये 2 भोंगे व 2 साऊंड होऊन जाते त्याच्यात ऍडजस्ट. बरोबर. त्याच्यात रिक्स नसती. हम्म. छोटा कार्यक्रम असतो आणि शक्यतो जागरण गोंधळ म्हणजे ते नाईटलाच असतं. असं कधी झालंय का नाही का काम करताना एखाद्या छोट्या मुलाकडून किंवा त्या मालकाच्या घराकडून कधी नुकसान झालंय किंवा कधी काय झालंय, त्या गोष्टींना कधी ते सामना झालाय की चालू कार्यक्रमात हे बंद पडले आणि ते त्यावेळेस ती गोष्ट लगेच क्विकली आणायची आणि परत चालू करायचं? हो झाले ना. आता एखादा गावातच प्रसंग? हो, गावातच राक्षवाडी म्हणून एक गाव आहे. तिथं म्हणजे कसं कीर्तनाला साऊंड लावला होता. साऊंड न्यू होता, मोठा साऊंड होता. म्हणजे कसं आहे, टेस्टिंगलाच लावला होता. आता कीर्तनकार जेव्हा बोलायला लागले 1 तासापर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही, पण 1 तासानंतर ना ओव्हर हिटिंग मुळे ना स्पीकर जळाले. अच्छा. चालू शो मध्ये. मग ते कसं ती चॅलेंजिंग गोष्ट असते. त्यावेळेस कसं हँडल केलं मग ते म्हणजे तिथं 4 व्हीलर असतेच आपली कंटिन्यू. ठीक आहे. पिकअप म्हणा, 4 व्हीलर म्हणा, 1 ते 2 गाड्या असतातच प्रत्येक शोवर. मग त्यातली एक गाडी घेऊन जाणे, घरी येणे, परत साऊंड घेऊन जाणे, खूप चॅलेंज गोष्ट. आणि कीर्तन म्हणजे 2च तासाचा शो असतो. बरोबर. त्यात पण खूप काय अडचणी झाल्याच्या येतात. नंतर त्या गोष्टी लाईट गेली किंवा काय झालं किंवा म्हणजे एखादा माईक बोलता बंद झाला तर ते सतर्कच राहावं लागतं. तर आता जे आपल्याकडं नाही का आपण म्हणतो की बेस्ट क्वालिटी, तर आता आपल्याकडं साऊंडचे काय काय प्रकार आहेत आणि कोणते कोणते? साऊंडचे म्हणजे सिंगल 12 इंची म्हणा, सिंगल 15 इंच म्हणा, डबलचे टॉप म्हणा, WV म्हणा, T10 म्हणा, बास म्हणा, परत कॉम्पिटिशनचे टॉप म्हणा, हे सर्व व्हरायटी आहे आपल्याकडे. आणि जे मंडपचं आपण म्हणतो की 100 बाय 100 जसं तुमच्या वडिलांनी सांगितलं, तर त्याच्यामध्ये जे काही वरचे आपण नाही का जे छत पाय नाही का, जर पाऊस आला तर त्यावेळेस तुमची जी परिस्थिती असते कशा प्रकारे असते म्हणजे ते करण्याची? पाऊस म्हणजे आता लय लांबच नाही, 3 ते 4 महिने झाले गावची यात्रा होती. गावच्या यात्रा म्हणजे 3 ते 4 दिवस लागतात ते काम टोटल कम्प्लीट व्हायला. पहिलाच दिवस होता यात्रेचा. पहिल्या दिवशी दिवसभर तर काय अडचण आली नाही, पण संध्याकाळच्या वेळी काय झालं, निसर्गाचं कसं आहे सांगता येत नाही कधी काय होऊ शकतं. बरोबर.
यात्रेच्या पहिल्या दिवशी इतका पाऊस झाला ना, तमाशा चालू व्हायला आणि पाऊस यायला. त्यांची पण खूप नुकसान झाली. त्यांचे लाईट होते, साऊंड होते. आपले पण तिथं 7 ते 8 मंडप होते. अरे वा. रोडची कमान होते. रोडच्या 2 कमानी माझ्या तुटल्या जाग्यावर निम्म्यातनं. काय शेवटी वार हा. पाऊस असल्याच्या नंतर नाही गोष्ट. निम्म्यातनं तुटल्या. परत झमाटे झाले. झमाट्यांचे 4-5 तुकडे झाले. असे हवेत उडत होते समोरासमोर, डोळ्यासमोर. स्वतःच जर हे सगळं नुकसान समोरासमोर पाहतात. सगळे मोठे मोठे मंडप होते. बरोबर आहे. समोर एवढं म्हणजे बघणं असे म्हणजे चिंध्या झाल्या, हम्म. पावत समोर नव्हतं. फाटला होता. कपडे काय असं पावत नव्हते, म्हणजे असे डोळ्याला चालू टिपायत पावसात होत्या. मी समोर स्वतः जाऊन तिथं आणि कपडे ओढत होतो. एवढ्या एवढे इजा कमीत कडकडत होत्या. कमी 1 ते 1.5 लाखाचे कपडे त्या परेड मध्ये फाटले आमचे. फाटले होते. अच्छा. आता ते बघा, ते आम्ही जे कपडे गोळा केले का, हम्म. आता हे मागं तुम्ही पिकअपच बघताय, हम्म. अख्खा फुल भरला होता अरे वा. चिंध्यांनी फक्त कपड्याच्या. आता ते पावसामुळे तेवढं हा. नुकसान पण झालं ना. शेवटी ते नुकसान पण निसर्गापुढे झालं. काय करता येत नाही त्या आपल्याला गोष्टी. काय सगळे दिवस सारखे बरोबर. ऊन, उन्हाळा, पावसाळा, परत हिवाळा, त्याच सगळे दिवस दिवशी येतात. नाईटला सगळे कपडे काढले आम्ही. हम्म. त्याच्या दुसऱ्या दिवशी परत येता होते. म्हणजे कसं आहे, गावकऱ्यांचं पण थोडं ऐकायला लागतं. बरोबर. हाजऱ्याचा कार्यक्रम असतो ना. कोणतंही आम्ही- असलं काही हा. असलं तर ते करावंच लागतं. पूर्ण आपलं जे दिलेलं आहे आपल्याला तो कार्यक्रम, तो शेवटपर्यंत आपल्याला ते पूर्णरित्या किती जरी आपलं नुकसान झालं, शेवटी त्या निसर्गापुढे बी नाही काय करत. त्याच मग यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे उठून गेलो आणि पहाटे उठून 30x60चा मंडप लावून दिला. तमाशा. एवढं नुकसान होऊन हम्म. पण. बरोबर आहे. ती कसं आहे, चॅलेंजिंग गोष्टी असतात सगळ्या या हम्म. मंडप लाईन मध्ये. म्हणजे सगळं बघायला लागतं. तुम्ही पाहू शकता की जो आपण म्हणतो की मंडपाला आहे, तो काय त्याला एक साऊंड लावला, माईक लावला, त्यांनी हे केलं, पण त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान पण भरपूर आहे. आणि त्या गोष्टी त्यांना नाही का, भाऊंनी मगाशी सांगितलं की वरून मुलगा पडला होता, त्याच्यानंतर आता पावसाचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये पण पाहिलं आपण की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यातून सुद्धा आपण तो थोडं शिकलं पाहिजे की जो आपल्यापाशी येतोय मांडव टाकणारा किंवा ते साऊंड सिस्टीमवाला, त्याच्या सुद्धा घरी त्यांची माणसं आहेत, फॅमिली, आपण त्या गोष्टीचा सुद्धा विचार करावा. त्यांना कामं देतो आपण, पण त्यांची जी वागणूक असते ती सुद्धा चांगली ठेवली पाहिजे, असं मला तरी वाटतं. तर आपण आता पुन्हा एकदा भाऊसाहेबांकडे जाऊ आणि त्यांचे विचार ऐकू जरा. भाऊसाहेब, आपण जे काय व्यवसाय करता ते त्यांच्यामध्ये प्रकार कोणते कोणते असतात, म्हणजे नाही का, कोणते कोणते जी काय आपण जे ऑर्डर घेता ती कोणती कोणती असते? क्वार्टर काय आपण ह्याच्या जागरण गोंधळापासून सगळी कामं करतो आपण. जागरण गोंधळ असेल, जागरण गोंधळ, कुणाचा बर्थडे असन, कुणाचे साखरपुडे, पूजेची कामं, बंगल्याची मोठमोठाली कामं, वास्तुशांतीची पूजा, वास्तुशांतीची, हा. लाइटिंगची वगैरे आपण मोठमोठाली कामं करतो. लाइटिंग किती मोठा जरी बंगला असला तरी चारी बाजूने लाइटिंग वगैरे, त्याच्या पुढे मंडप लावणे, हॅलोजन लावणे मोठमोठाले, मग खुर्च्या, टेबल, सगळं आपण काम करतो. म्हणजे कॅटरिंगचे जे कॅटरिंगचे जे टेबल वगैरे ते सगळं सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे? स्वतःच आपलं टेबल, खुर्च्या, ऑर्केस्ट्राची कामं करतो आपण. मोठा आपल्याकडे स्टेज 30x40चा स्टेज आहे आपल्याकडे मोठा अवेलेबल. तसे त्याच्यामध्ये प्रकार म्हणजे आहेत. जे सांस्कृतिक जेवढे कार्यक्रम आहे त्याचे जे स्टेज वगैरे असते ते सगळं असेल ते तुमच्याकडे अवेलेबल आहेत सगळं पूर्ण? 10x12च्या स्टेज पासून आपल्याकडे 30x30 पर्यंत सुद्धा आपल्याकडे स्टेज आहे. डेकोरेशन वगैरे पूर्णपणे काम सगळं. सगळे. हो. जनरेटर सुद्धा आहे लाईटीसाठी मोठा आपल्याकडे 1 kV पासून तर 30 kV पर्यंत आपल्याकडे जेन सेट आहेत. हा ना. 28 तर आहेत. तुमचा नंबर एकदा आहे ना आमच्या जे काय पाहणारे असतील प्रेक्षक वर्ग त्यांना तुम्ही द्यावा अशी विनंती करतो. तुमचा नंबर सांगायचा. माझा एक जुना नंबर आहे, म्हणजे त्याला जो कंटिन्यू वर चालू असेल ना तो नंबर आहे का नाही? 9763 45 12 83. तुम्हाला जर नंबर आहे. कधीही ऑर्डर द्यायची असेल त्या नंबरवरती फोन करा. तो फोन तुमचा उचललाच जाईल आणि तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची पूर्णपणे माहिती दिली जाईल. अजून मला असं विचारायचं की आता जो काय तुम्ही व्यवसाय तुम्ही सांगितलं की ऑर्केस्ट्राचं काम असेल, बर्थडेचं काम असेल, लग्न असेल, कोणचंही काम असेल, दहावा वगैरे काय जे काय करता, जे फ्लेक्स वगैरे ते सुद्धा तुम्ही करता. तर जे काय आता समजा छोटे छोटे फ्लेक्स असतात जे चौकात लावतात ते सुद्धा तुम्ही म्हणजे आतापर्यंत ते पूर्णपणे डिझाईन सकट केलेलं आहे का नाही? 8x8 पासून 10x20 पर्यंत आपण फ्लेक्स वगैरे ते सगळेच कामं केलेली आहेत. आणि ते सुद्धा कामं असतील तर नक्कीच त्या नंबरवरती फोन करून तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता. तर भाऊसाहेब, मग ज्यावेळेस आपण नाही का तुमच्या मोठ्या मुलाने सांगितलं की डीजीची गाडी वगैरे घेतली होती, तर त्यावेळेस काय सांगता तुम्ही? 2008 मधला काळ आहे. अच्छा.
2008 म्हणजे मंडपचे व्यवसाय पण लहानपणापासून वडिलांपासूनच मला हम्म. मंडपचा नाही व्यवसायाचा व्यवसाय मंडपचा नाद तुमचा होता. होता पण तो जे म्हणजे डीजेचा नाही, होता वडील करत होते ना मंडपचा व्यवसाय. मग मंडपचा व्यवसाय करता करता आता समोर गावोगावी ह्या गावाला डीजे आहे, त्या गावाला डीजे, म्हणजे असं मला कळलं ना की बुवा आता डीजेचं नवीन हे आलं होतं. अपडेट करायचं 2008-9 साली हम्म. डीजेच हे आल्यामुळं मग मला बी त्याचं म्हणजे हे वाटलं की आपण बी गाडी बनवली पाहिजे. हम्म. मग मी बी थोडं 1 वर्षभर असा फिरलो सगळीकडं, मित्रांच्या गाड्या पाहिल्या, बरोबर मित्रांचे अनुभव घेतले, हम्म. कुठल्या मशनी वापरल्या पाहिजे, कुठलं साऊंड वापरले पाहिजे, स्पीकर कुठले वापरले हम्म. पाहिजे, कसं हँडल केलं पाहिजे. मग तिथनं पुढे चालना घेतल्यानंतर मी 2009 साली मी स्वतः गाडी बनवली. जय म्हणजे मल्हार. मांडव पाहून सुद्धा हो, तुम्ही हो. डीजेचं पण हो, केलेलं हो. मंडप व्यवसाय चालू असताना मी मग जय मल्हार डिजिटल म्हणून मी व्यवसाय चालू केला. त्याच्यात सुद्धा मला लय प्रतिसाद भेटला. पण माझी लहान लहान मुलं असल्यामुळं, दोन्ही मुलं माझी चिरंजीव दोन्ही लहान होते. लहान असल्यामुळं मला एकट्याला पेलवत नव्हतं ना. बरोबर आहे मग मुलांच्या जीवावरती म्हणजे लेबरच्या जीवावरती होतं, तर टायमिंगला मुलं भेटत नसं हे नसं. बरोबर मग 2009 पासून तर 2015 पर्यंत मी गाडी डिजिटल चालवलं. पण ते नंतर नंतर मला ते हेच व्हायना, पेलवत लेबर नसेल. अभावी म्हणजे माझा प्रॉब्लेम व्हायला लागला ना. मला स्वतःला लय हाल व्हायला लागले माझे, की मला ते हेच ऍडजस्ट व्हायना. मांडव पाहू का डीजे मग तसं व्हायला लागलं. त्याच्यामुळे मग ते प्रॉब्लेम आल्यामुळे मला मग ती नाईलाजाने मी गाडी विकली ती. मग त्याच्यानंतर मग मंडपच व्यवसाय चालू ठेवला. तुम्ही मध्ये मी असं ऐकलं होतं की मांडव व्यवसाय बंद करून जॉब करत होता कुठेतरी, मी असं ऐकलेलं आहे कुठेतरी. नाही, जॉब नाही म्हणता यायचं. ते आमच्या दाजींचंच एक शॉप होतं कपड्यांचं. ते आमच्या दाजींच्या शॉपवरती मी 4 वर्षे जात होतो. म्हणजे त्यावेळेस मांडव व्यवसाय हो, पूर्ण बंद होता. हो. तो काळ म्हणजे 14 साली मी गाडी विकली का, 15 साली, 2015 साली गाडी विकल्यानंतर मग दुकानावरती जायला लागलो. तो काळ कसा होता, म्हणजे नाही का मन मारून जगायचं, व्यवसाय बंद आपला, जो व्यवसाय आपण जीव लावला एवढा, जो व्यवसाय केलाय त्यालाच बंद करून, ते कसं तो काळ काय होता नक्की नाही, तुमच्या त्या भाषेत? टायमाला म्हणजे असा उरदाटून येत होता. गाडी आज त्यावेळेस दुसऱ्याचं पाहिल्यावर नाही का. हो, म्हणजे गाडी आज एवढे रुपये काय आपल्या जवळती एवढे रुपये होते का तेव्हा? आपण इकडनं तिकडनं करूनच आपण ते बनवलं होतं. पण त्या काळामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी मला ही सहकार्य न मिळाल्यामुळं आणि मुलं लहान असल्यामुळे माझा तो व्यवसाय बंद झाला डीजेचा. तर तुम्ही पाहू शकता की ऑपरेटर सुद्धा बाहेरचे होते. हे स्वतः म्हणजे यांची डीजेची गाडी होती, त्याच्यानंतर जे काही मांडव होते ते सगळं बघून त्यांना ते करावं लागत होतं. पण दुसऱ्याच्या जीवावर असल्यामुळं ते शेवटी त्यांना ते विकावं लागलं. त्याच्यानंतर त्यांनी गाडी विकल्याच्या नंतर त्यांनी 4 वर्ष जॉब केला बाहेर. त्यावेळेस सुद्धा त्यांना जे काही मन मारून जगणं असेल त्या गोष्टी त्यांच्या पुढे आल्या. ते चॅलेंजेस होतं त्यांच्यासाठी एक. तर मग त्यावेळेसचे दिवस जे काय होते ते कशा प्रकारे होते तुमचे, म्हणजे मांडव बंद केला, डीजेची गाडीही बंद केली, जे काय तुमचं स्वप्न होतं ते असं थांबल्यागत वाटत होतं का? थांबल्यासारखं वाटतच होतं ना. असं कसं मी आता 4 वर्ष म्हणजे आमच्या जरी दाजींचा जरी व्यवसाय होता शॉपचा, कपड्याचे शॉप होतं त्यांचं, त्याच्यावरती मी कामाला जात होतो. मुलं बी लहान लहान होती. पण एवढं मन मारून मी 3-4 वर्षे हे केलं. पण 3-4 वर्षानंतर मलाच परत स्वतःला असं वाटायला लागलं की बाबा आपला व्यवसाय पूर्ण बंद झालाय बरोबर. आणि आपण असं हे करण्यात मजा तुम्ही नाही. सुरुवात कशी केली मग परत, जे काय सगळं बंद झालं होतं त्याच्यानंतर ना तुम्ही तिकडे गेला, मग अशी जी काही प्रेरणा होती ती कशा प्रकारे आली, ती कशा परिस्थिती त्या काळामध्ये परिस्थिती बिकटच झालती माझी. परिस्थिती आता मला म्हणजे दाजींच्या शॉपवरती असताना 15-20 हजार रुपये मला भेटायचे, म्हणजे बहीण आमची द्यायची. म्हणजे 1 लाख 2 लाख ह्यांचं असं जे काही मंडपचं भांडवल होतं, त्याच्यानंतर त्यांनी जे काही उभं केलं होतं 10 लाखापर्यंत, ते सगळं त्यांनी त्यावेळेस ते डीजे गाडी वगैरे हे सगळं धरून 25-30 लाखापर्यंत यांचं जे काही होतं ते सगळं बंद करून ते 15-20 हजाराची नोकरी इथपर्यंत म्हणजे नाही का ह्या दिवसांना त्यांनी सामोरं गेलेले. त्याच्यानंतर न सुद्धा परत न खचता तोच व्यवसाय परत पुन्हा एक चिकाटीने चालू केला. म्हणजे जिद्द जी काय असती ती यांच्याकडून आपण बघून शिकलं पाहिजे की कशा प्रकारे त्या गोष्टींना त्यांनी आव्हान म्हणजे नाही का पेलवलं, कशा प्रकारे त्याला फेस केलं. तर अजून काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? आता जे काय तुम्ही सुरुवात केली नवीन, जी काय नवीन सुरुवात केली ती कशा प्रकारे, म्हणजे काय केलं नक्की त्यावेळेस? परत मग 2016 मध्ये आहे ना, 2016 मध्ये आमची जिथले वाल्मिकांना रणदिवे म्हणून आहेत ग्रस्त, त्यांच्या आईचं वर्ष श्राद्ध होतं.
वर्ष श्राद्ध होतं तर ते माझ्याकडे आले, म्हणले भाऊसाहेब आईचं वर्ष श्राद्ध आहे, मंडप लावायचा. मग मी अण्णांना म्हणलं, अण्णा म्हणलं माझा व्यवसाय फार म्हणलं हे झालाय, म्हणलं आता माझ्याकडे मंडप कपडे बी एवढे व्यवस्थित नाहीयेत आणि फार म्हणजे डब घायला आल्यागत झालेलं आहे म्हणलं बरोबर. माझा व्यवसाय. तर अण्णा मला म्हणले तसं काय करू नको, तू कसा बी लाव म्हणले, मंडप तुझाच सांगायचा म्हणले मला, तू फाटका लाव कसा लाव पण तू तुझ्याकडूनच मला करून घ्यायचे म्हणले. मग त्या टायमाला वाल्मिक अण्णांनी प्रेरणा दिली आणि ती वाल्मिक अण्णांच्या तिथनच आमचं 2016 पासून आमचं स्टार्टिंग परत झालं. जसं हो. पहिलं तुमचा हो, मुलगा हो. तुमच्या बरोबर आला, दोन्ही दोन्ही मुलं मुलं एकत्र येऊन तो व्यवसाय परत एकदा हो पुढे झाला. परत एकदा चालू केलं. मग अण्णांच्या आईचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मग हम्म. तिथनं पुढं मग आम्हाला बी स्वतःला वाटायला लागले की बुवा हा व्यवसाय परत चालू केलाच पाहिजे. आणि मग आम्ही थोडं भांडवल वाढवत गेलो. प्रत्येक गोष्ट म्हणजे जे कीर्तनाची कामं कोणती गोष्ट असतात, असेल त्याला प्रेरणा लागतेच की हो. कोणीतरी त्याला एक तू कर्मी आहे असं हा, म्हणणार बरोबर आहे कोणी ना. जरी माग असेल तर त्या गोष्टी पूर्णपणे होऊन जातात. जसं वाल्मिक की- अण्णांनी म्हणजे ते अशी एक आपली प्रेरणा देण्याची थापच दिली आपल्या पाठीवर जसं की की नाही तू का कर. हा. तुम्ही जसं पोरांना तयार केलं, पोर आज व्यवसाय उत्कृष्टरित्या दोघांचं बी चालू आहे. तर आता मी जे काही मंडप बद्दलचं असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आता काही असो की कटआउट टाकून असो, कमान असो किंवा फ्लेक्स असो किंवा मांडव असो, कोणतेही साऊंड सिस्टीम असो, हे सगळं प्रकारचं हे जे काय आहे ते यांच्याकडे आता सुद्धा अवेलेबल आहे. रांजणगाव सांडसमध्ये जय मल्हार साऊंड सिस्टीम कुणालाही विचारले तरी सुद्धा डायरेक्ट दारापर्यंत तुम्हाला आणून सोडतील अशी ही व्यवस्था म्हणजे एवढं मोठं नाव यांचं झालेलं आहे. तरी नक्कीच आपण एकदा यांना भेट द्या. तर तुम्ही पाहू शकता की जे मांडवासाठी लागणारे जे काय आपण म्हणतो कैची असेल, त्याच्यानंतर हे जे काय पाईप असतील, तर भाऊसाहेब मला याबद्दल अजून बी थोडस सांगा की कैची कशा प्रकारे असते, कुठं वापरली जाते मंडपला. 30 फुटी 30 बाय 60चा मंडप असं ना, 30 बाय 60, हा. 30 बाय 90, 30 बाय 100 तर मंडपाला वापरता येते. आता पहिले कसे कळक राहायचे, हा बरोबर. ते कळकामध्ये पहिली मोडतोड व्हायची कळकाची आणि रिक्षी राहायचं, मुलं त्याच्यावरती चढायची, त्याच्यामुळे ते रिक्षी राहायचं, ते मोडायचे. त्याच्यामुळे आपण काय केलं, आता काळानुसार आपण जरा थोडा बदल केला. मग आपण पाईप वापरायला सुरुवात केली. मग याच्यावरनं धोका होणे हा काय विषयच नाही, मजबूत राहतंय ते सगळं. तर लोखंडी पाईप असतील, त्याच्यानंतर जे काय कटआउट जे काय आपण म्हणतो ना कात्री कैची, तर ते पण आहे. आणि आता आपण पुढे बघूयात की जे काय मांडव जे काय महत्वाचे असतात, जे खांब म्हणतो आपण, जे मांडव उभं करण्यासाठी जे असतं त्याबद्दल पण आपण थोडीशी माहिती घेऊया. तर भाऊसाहेब हे खांब तर पहिल्यापासून आहेत, आता स्ट्रक्चरचा जमाना आलेला आहे, पिढी अपडेट झालेली आहे, तर ते तुम्ही का करत नाहीत आता. नाही, करायला आपण बी करणार आहे बरं का काळानुसार, पण आपण पहिल्यापासून खांबावरतीच मंडप पहिल्यापासून आपण करतोय. त्याच्यामुळे आपल्याला त्याचे जास्त हे आहे. कारण आता आपण जगाचं पाहतोय, जे ज्या मंडपवाल्यांनी स्ट्रक्चर वरती मंडप केले, वाऱ्याने उडणे किंवा जे प्रकार आहेत धोकादायकच आहे ना ते. वारामध्ये ह्याच्यामध्ये धोकादायक आहे. त्याच्यामुळे जरा थोडी रिक्सच आहे त्या टेक्चरच्या मंडपमध्ये. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, अजून आमच्या काळानुसार आम्ही खांबरवूनच मंडप लावतो. पण आम्ही पण आता टेक्चरचं नव्याने परत आता आम्ही सुरुवात करणारच आहे. म्हणजे हे ठेवून सुद्धा टेक्चर सुद्धा चालू करणार आहे. तर तुम्ही नाही का पूर्णपणे ज्यांनी माहिती दिली की स्ट्रक्चरचे असतील, त्याच्यानंतर हे खांब असतील, ह्याच्यामधले जे अंतर आहे, स्ट्रक्चरचे खांब उडून जातात वगैरे ते त्यांनी सांगितलं. पण तरी सुद्धा त्यांच्या जे काय आता अपडेट झाले त्यानुसार त्यांची सुद्धा ही आता जी काय तयारी ती त्या दिशेने चालू आहे. साहेब एकूण किती जे साऊंडचे प्रकार आहेत ते किती येते. हे सगळे 12 इंची कॉलम आहेत. 12 इंची अलीकडचे डबल मधले 12 इंची कॉलम आहे. नवीन अपडेट, सगळे नवीन अपडेट आहे सगळे. आता हे 10 जोडे आहेत सगळ्या साऊंडच्या. 15 इंची बी आहे, 12 इंची सिंगल मध्ये आहे, 12 इंची डबल मध्ये आहेत आणि 15 इंची बी डबल मध्ये आहेत. जसं काम असेल तसं वापर करतो आम्ही त्यांचा. आणि हे जे मागचे बोंगे वगैरे आहेत, बोंगे आहेत, माईकचे स्टँड आहेत, साऊंडचे स्टँड आहेत, हे जनरेटर आहेत पाठीमाग. तर नमस्कार, रांजणगाव सांडसमध्ये असणार भाऊ बंडलकर यांचं जय मल्हार साऊंड सिस्टीम आणि मंडप. तर तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी माहिती दिलेली आहे. तरी एकदा भेट द्या. आणि मी बंडलकरांना विचारतो की तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे काय सांगा आमच्या प्रेक्षक मंडळींना. काय नाही, आता हे जे आपण करतो ह्याच्यात फक्त आपल्या कामाची क्वालिटी बघून सर्वांनी आपल्याला संपर्क करून कामे द्यावी. नंबर सांगा तुमचा. माझा नंबर आहे 7758 89 45 55 आणि प्रामाणिकपणे कामं केली जातील.
रांजणगाव सांडस शिरूर तालुक्यामध्ये असणार आहे ते यांचा व्यवसाय तर नक्कीच भेट द्या. जय मल्हार मंडप, रांजणगाव सांडस.